मला बघायला मिळतोय भावेश. यस, इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हावाच लागेल याची कृपया नोंद आहे. अन्यथा मग तुम्हाला पेनल्टी, जो संघ हजर असेल त्याला पेनल्टी मिळणार नाही, जो नसेल त्याला पेनल्टाईज केलं जाईल. पुन्हा राईट मोदीकडे मारा करताना गोलंदाज आपण बघत आहात. राऊंड विकेट मारा केला, चेंडू टटवला आणि इथे बाकी जाळ्यामध्ये फसलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पडला तर थोडासा हळू आला आणि शॉर्ट मिडॉनला झेल पकडला गेला. पहिल्या गडी बाद होतोय एडवन संघाचा. काही वेगळे नियम आहेत. आज जे आयोजकाचे नियम आपण असतो टेनिस क्रिकेटमध्ये सर्व लावायला लागतील. आणि इनिंग ब्रेकमध्ये चला नवापूर संघ आपण यूट्यूबमध्ये बघत असणार, यायला पाहिजे. एका साईडला विनर टेम्पोडे आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा केलाच जाईल. जो संघ नसेल त्या संघाला मग आयोजक बघतील की किती पेनलाइज करायचं. इथे बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो हर्षल. चला, मृदुल नावाचे अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळतो. भन्नाट गोलंदाजी करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर. पण 4 गडी 2 मॅच टाकून घेतलेत आणि एका मॅचमध्ये 5 गडी बाद करण्याचा परेश आरेकर बुम बुम बुमराह या नावाने ओळखला जाणारा पालघर तालुक्याचा तो गोलंदाज आपण बघतात. पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय अनिकेत नावाचा गोलंदाज. लो फुलटॉस टाकला, चेंडूला चांगला कव्हरच्या रिझनला टटवला. 1 धाव बघायला, चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण थोडीशी प्लंबिंग होते पण 2 धावा हे निश्चितच पुऱ्या होतील. आणि 2 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 3 धावा या फलकावर बघायला मिळतात. अतिशय सुंदर ड्राईव्ह बघितलं मृदूच्या बॅटीतून. एक चांगला देखणार रुबाबदार असा अष्टपैलू खेळाडू पालघर तालुक्याला विशेष सफळ गटामध्ये खूप काही पराक्रम करणारा. ओमटॅक्समध्ये प्रशिक्षण घेण्यात येतं. भन्नाट गोलंदाजी टाकताना आपण या गोलंदाजा देखील पाहिलाय. अनिकेत ओ हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. ऑफसाईड ऑफ आहे नो डाऊट, वाईड आहे पण जी लाईन अँड लेंथ होती थोडीशी हडबडाट झाली. यस पंच या कोणी बघायचं नाही, फक्त आमच्या तिकडे डिजिटल वर्क करणारे आणि आमचे पंच हेच बघतील. आम्ही देखील बघत नाही हो. ही शिस्त बघायला पाहिजे. खूप चांगली डिसिप्लिन शिस्त इथे सर्व खेळाडू येणार त्यांचे 12वे खेळाडू हे देखील पाळतात. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून मी आभार मानतोय. अशी शिस्त तुम्ही जिथे जिथे जाल त्या व्यासपीठावरती त्या समाज कक्षामध्ये ठेवायचं आहे. इथे DRS घेतलाय पंचांनी वाईटसाठी, बघूया काय देतात ते पाहायचं आहे. आतापर्यंत खूप सुंदर चांगली गोलंदाजी सातपाटी बी सिंगाकडनं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना अनिकेत या गोलंदाजाला आपण बघत आहात. रोहित स्मृती एडवन विरुद्ध सातपाटी बी. दिस इज अ वाईड. रिव्ह्यू तुमचा लॉस झालाय ना? रिव्ह्यू लॉस नाही, पंचाने घेतला होता. बॉल झाली, रिव्ह्यू लॉस झालाय. चला शपथ तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जातोय तो वाईट साठी तो लॉस झालाय. पुन्हा एकदा अनिकेत मार्गस्थ होते. चांगला ड्राईव्ह केला, कव्हरच्या रिझनला खोदून काढला, चेंडू 1 धाव जातो. पुढे मग क्षेत्ररक्षण फुल करपर्यंत दुसरी देखील धाव दोघायला मिळते. खालचा चेंडू जसला इथं तुम्ही विचार केला यॉर्कर लेनचा चेंडू होता. अतिशय सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलं गेलं आणि बघता बघता 6 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. ऑफिशियल पंच म्हणून तुम्ही बघत आहात राकेश राऊत यांना. स्क्वेअर लेगला बघत आहात आशुतोष व्यवहारे यांना. थर्डमॅन गली स्लीप कव्हर शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग. आहा, काय केलंय, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. आल्या आल्या कसं खेळायचं आणि गगनातून चेंडूला कसं पुढे धाडून 6 धाव मिळवायचा. अप्रतिम फटका डीप लॉंग ऑफच्या रिझल्टवरनं. मी म्हटलं ना की मृदुल हा मोठा खेळाडू आहे, अतिशय अष्टपैलू असा मोठा खेळाडू. बघताना जेव्हा मी त्याच्या इनिंग बघितल्या, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करत असताना अतिशय चांगलं. हा हर्षल आहे, माफ करा हर्षल आपण बघतात. एक चांगला नामवंत फलंदाज म्हणून हर्षलचं देखील नाव घेतलंय. धावसंख्या झालाय ती 12.
पहिला गडी जरी लवकर बाद झाला देखील कोणती देखील मोठं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलं. एका साईडला मला खेळायचं आहे, एक रणनीती आखून आले आज दोन्ही संघ. एका वेशभूषेमध्ये खूप चांगला पद्धत आहे. एक ट्रॅक एक टी शर्ट कंपल्सरी आज आहे. पुन्हा चेंडू टटवला, चेंडू जातो मिडॉनच्या रिझल्टला, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, खडखडीत चौकार. जणू काही आकाशामध्ये धावायचं, रॉकेट लॉन्चरप्रमाणे उडवायचं. आणि अशा पद्धतीने बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 10 धावा निघाल्यात. आणि अशा पद्धतीने 16 धावा या पहिल्या षटकाच्या समापनानंतर तुम्हाला बघायला मिळतात. एक गडी बाद. जबरदस्त सुरुवात तुम्हाला बघायला मिळतात रोहित स्मृती एडवण या संघाकडनं. एका साईडला 7 पटी बी, तेवढाच मोठा संघ 7 पटी बी देखील आपल्याला बघायला मिळतोय. चला मीटिंग कमी करायची आहे. आज अगोदर तुम्हाला चेतना दिली की 20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त 5 षटकं झाली पाहिजेत. एनिथिंग आपण बघूया पुढे, पण प्रयत्न करा. चला क्षेत्रक्षण सजवा, मीटिंग कमी करायची आहे. या षटकासाठी आपण तब्बल 6 मिनिटं घेतलीत. ठीक आहे, अवैध बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते आपल्याला बघावं लागते. नंतर तुम्ही बघितले तर DRS घेतलं गेलं, त्याच्यामध्ये देखील 1 ते 1.5 मिनिटं गेली ते सर्व काही पाहिलं जात आहे. चला 7 पाटी 11 अगोदर म्हणतोय मी, 7 पाटी बी घाई करा प्लीज. आज प्रत्येक खेळाडूंच्या मागे आम्ही लागणार आहोत, त्यामुळे कोणी राग मानू नका की समालोचक पाठीशीच आमच्या लागलो. ते नाही आहे, कारण चक्क सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये आम्हाला अंतिम सामना खेळवायचा आहे. यातील पहिला संघ आपल्या सेमीफायनलसाठी बघायला मिळेल. लाख मोलाची ही स्पर्धा. आमदार जिल्हा प्रमुख चषक आयोजक ध्रुव 11 सातपाडी, शाखा प्रमुख हिलेश भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली इकडे सामने खेळले जातात. जबरदस्त तुम्हाला सामना बघायला मिळतोय. आज एक गाणं देखील हिलेश भाऊच्या नावावर झालं, ते आपल्याला ऐकायला मिळेल. कोणाची इडापडा लागू नये म्हणून ते गाणं मी दुपारच्या सत्रात वाजवेल. ते कोणत्याशी सस्पेन्स असेल. रिव्हर्स खेळलेत, प्रॉपर टायमर झाला. जिथे रिव्हर्स चेंडू जायला पाहिजे गली पॉईंटच्या रिझल्टला चेंडू निघून जातो. सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. 20 धावा फलकावर लागल्यात. बघा कशा पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलं. स्विच इट, परफेक्ट ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट लागला आणि चेंडू जातोय तो डीप गली आणि पॉईंटच्या रिझल्टला. रिव्हर्स स्विंग तर तुम्ही म्हटलात ना, तर हा तिथेच लागायला पाहिजे. तुमचा जेव्हा कव्हरमध्ये जातो तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त झेलबाद होण्याचा प्रयत्न असतोय. अप्रतिम शॉट, परफेक्ट टायमिंग याला म्हणतात. मिडल ऑफ द बॅट बघायला मिळाला. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 20 धावा. आता बाकी धावा जमतात. मनीषचा हा चेंडू हलक्या बॅटिंग ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो शॉर्ट मिडलच्या रिझल्टला. इथे फील्ड एंड थ्रो करेपर्यंत पुन्हा 1 धाव ही धावून पूर्ण करतात. खूप चांगली फलंदाजी जी हवी आहे पॉवर प्लेमध्ये तशा पद्धतीची रोहित स्मृती एडवण संघाकडनं होते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आमंत्रित केलं त्यांना फलंदाजीसाठी आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे आणि 21 धावा. एज घेतला. इथे बाकी चेंडू निघून जातो थर्डमॅनच्या रिझल्टला. 4 धावा. खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला बॅटने एज घेतली. चेंडू निघून गेला थर्डमॅनच्या लिझेने आणि सीमा पलीकडे 4 धावा. ध्रुव 11 सातपाटी टीम बनलंय आज. ब्रँड इज ब्रँड. चला आपण बघितलं दादा, आम्हाला बघायला मिळतं. मी म्हटलं होतं ना काल की आमचे गुलाबी शर्ट टी शर्टवाले गेलेत कुठे, आज बाकी बघायला मिळतात. पहिल्या दिवशी 52 लोक मी पाहिली होती. गुड बॉलिंग, कम बॅक चांगला केला. चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप खाली राहतोय. मोठा फटका खेळायचा होता हर्षल यांना. हर्षल 6 चेंडू 18 धावांवर खेळतात. 3 चेंडू 6 धावांवर भाविक खेळतात. आतापर्यंत 1.4 षटकं टाकून झालीत आणि 25 धावा फलकावर लागल्यात. आजच्या सकाळच्या सत्रापासून तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतील. बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी. तेज तरार, तासी 1 तास 30 किलोमीटर. छोट्या चणीचा आपण आपल्या खांद्यामध्ये मजबूत उपयोग करताना जबरदस्त कमबॅक केल्या गोलंदाजांनी. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. आजचा पहिला सामना क्वार्टर फायनलचा बघत आहात. इथे फ्लो केलाय. झेल होती की पायाचा आणि कडे बाद जाळ्यामध्ये फसवला. 2 चेंडूचा दबाव वाढला. 2 चेंडू डॉट गेले. डॉट गेल्यानंतर माणसाला वाटतं की कुठेतरी मी थांबलोय आणि मग अशा पद्धतीने मला मोठा शॉट खेळायचा. मनामध्ये भिस्त बांधली होती की शॉटच खेळायचा आहे. शॉट खेळले पण टायमिंग झालं नाही आहे आणि डीप लॉंग ऑनला मोठा झेल घेतला गेला. भाविक नावाचा फलंदाज, हर्ष नावाचा फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी तंबूत जातोय. इथे पॅड, ग्लोव्ज, हेल्मेट नाही आहेत. ते 1.5 मिनिटं ही टेस्ट लेवलचा नियम आहे. इथे तुम्हाला जायचं आहे. प्रत्येकाच्या पाठीशी आम्ही लागणार आहोत.
राग रुसवा कोणी मानू नका, पण हे जे नियम आहेत, कारण आम्हाला आनंद वाटते फायनल सामना प्रकाशात 5 षटकाचा व्हायलाच पाहिजे. हे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आज येतात ध्रुव सातपाटीचे हे सर्व फॅमिली मेंबर आहेत, त्यांचा आशीर्वाद या स्पर्धेसाठी आम्हाला बघायला मिळतोय. आज सकाळच्या सत्रापासून इथे प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायला मिळते. भरभरून कौतुक या स्पर्धेचं केलं गेलं होतं. अप्रतिम झेल घेतलं गेलं. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो मृदुल पाडेल. व्हॉट अ प्लेअर. काय लेदरमध्ये आम्ही त्याची बॅटिंग बघितल्यावर जबरदस्त. आतापर्यंत मॅड आणि षटक दोन्ही टाकणारा एकमेव स्पर्धक या स्पर्धेतला दिसतो. जोरदार टाळ्या मृदुलसाठी असायला पाहिजेत. काय गोलंदाजी केला त्या दिवशी त्याने. अप्रतिम वर्चस्व गाजवलं पहिल्या दिवसापासून. आणि त्याने जो पायंडा पाडला ना, तो पायंडाच झाला की गोलंदाजीचंच वर्चस्व. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, कालच्या दिवसात देखील ध्रुव सातपाटी शेवटच्या सगळं गोलंदाजी चांगली टाकली. म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकमेव फलंदाज आहे ज्याने बॅटिंग केलाय, तो म्हणजे तुम्हाला वर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा प्रज्योत अंबिरे बघितला. 27 धावा काढल्या. नंतर देखील दुसऱ्या सत्रात त्याने 17 धावा काढल्या. चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण तुम्ही अगोदर रचून घ्या हो. 25 मिनिटाचं टायमिंग आहे, त्याच्यात तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत. 25 धावा झाल्या. 2 गडी बाद झालेत. ओहो काय जबरदस्त फुल शॉट पाहायला मिळालाय. शॉट आपल्या चेंडू बॅकफुटला गेलाय. चेंडू सरळ उडून दिलाय. डिस्कोलच्या डोक्यावरनं 6 धावा. फुलटा चेंडू टटवलाय. सरळ जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बघूया काय पंच इशारा देत आहेत. फुलटा चेंडू खडखडीत षटकार तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. हा भाविक नावाचा फलंदाज सलामीला आला होता ना. क्षेत्ररक्षण तुम्ही बघा. थर्डमॅन बघायला मिळते. डीप पॉईंट बघायला मिळते. शॉर्ट कव्हर बघायला मिळते. डीप लॉंग ऑन मिळते. लॉंग ऑन बघायला मिड विकेट बघायला मिळते. स्क्वेअर लेग हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. ओ अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बैठकी शॉट त्याला खेळायचा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूचा थोडासा खाली राहून पायाला लागून जातोय तो शॉट पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला विचार केला तर एक लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या बघायला मिळते. 38 दॅट्स अ गुड स्कोर. एक चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. पहिला विकेट लवकर बाद जातात. दुसऱ्या गड्याची भागीदारी बघितली तर नंतर आता बाकी तिसऱ्या गड्याची भागीदारी चांगल्या पद्धतीने. एका साईडला मृदुल पाटील आणि एका साईडला भाविक इन फॉर्म 7 चेंडू 18 धावांवर खेळतोय. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांच्याकडनं बघितलं. जबरदस्त मॅच. सातपाटी बी विरुद्ध रोहित स्मृती एडवण असा आपण सामना बघत आहात. यानंतर बाकी नवापूर संघ आपण यायच्या वेळेवर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचे. जर आले नाही त्याचं डिसिजन काय घेणार आमची आयोजक कमिटी बघेल. एका साईडला तुम्हाला टेंबोडे संघ बघायला मिळेल. विनोद टेंबोडे. आणि एका साईडला तुम्हाला पाहायला मिळतो नवापूर. ओ अप्रतिम चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होतो. परफेक्ट बॅट्सवर गेले नाहीत. बदलत ते झालं नाही हो. फुटवर किंवा बॅकफुटला गेले नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला पण चांगला कमबॅक केला गोलंदाजाने. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा या फलकावर लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना रोहित स्मृती एडवण संघाच्या. बॉलिंग कमबॅक केलाय. गुड वर्क अशा पद्धतीने 3 षटकं झाली. 3 षटकाच्या समापनानंतर 38 धावा या फलकावर लागल्यात. चला दोन्ही संघ रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं. नवापूर आणि एका साईडला विचार केला तर याच भागातला जवळचा पट्ट्यातला संघ तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे विनोद टेंबोडे. डीजे बघा आज
काहीच जबरदस्त भगव्याचे झेंडे फडकतात. हो, छत्रपती शिवरायाने ज्या पद्धतीने आपलं बंधन बांधलं आणि ते बंधन टिकवताना माझे हिंदू हृदय सम्राटाने बघितलं महाराष्ट्र माझा आहे माझा, आणि तशा पद्धतीने इकडे बघायला मिळते. सुंदर आयोजन, उत्कृष्ट असं मैदान तुम्हाला बघायला चोहो बाजूने अप्रतिम असे बॅरिकेड बांधणारं पहिलं अशी स्पर्धा या पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघायला मिळतात. आणि जी बांधली ना मंडपाची आजतागायत विश्वाची काही करायची गरज लागलेली नाही आहे. म्हणजे आपण जब्बीरचं आणि नानाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. साहित्य मी डेकोरेशन पहिल्यांदा ओव्हरमध्ये करतात. आतापर्यंत अंडरराम लग्न बाकीचे मंडप करायचे होते, पण इथे खरोखर त्यांनी खूप चांगलं केलं. त्यांचं देखील मनापासून कौतुक. ज्यांना ज्यांना कामं दिलीत आणि ज्यांनी कामं घेतलीत ते वर्क देखील खूप केलं, कारण शेवटचा दिवस आहे त्यांचं देखील वाहवा करायचं आहे. नंतर आम्हाला नियॉन फाउंडेशन यांच्याकडे पाणी आवर्जून पोचवलं आहे. त्या नियॉन फाउंडेशनचं मनापासून आम्हाला कौतुक करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारची आम्हाला पाण्याची कमतरता भासलेली नाही आहे. एव्हरीथिंग इज ओके, म्हणजे सर्व काही चांगलं घडणारी ही टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. सुपर वर्क, प्रत्येकाने आपल्या मनावर घेतलं, प्रत्येकाने दिलेलं काम व्यवस्थित पार पाडलं आणि म्हणूनच ती ही स्पर्धा एवढी यशस्वी होताना आपण बघत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ संपलाय, ड्रिंक ब्रेक झालाय, 3 षटकं संपली. यस, DJ साई दर्शन म्हणजे डहाणू दीपेश, उमेश माची यांचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. खरोखरच उमेश माची विनामूल्य DJ हे आम्हाला त्यांनी दिलं. हे प्रेमात पडलं असं म्हणतात ना, बघा हिलेश भाऊ माणूस प्रेमात पडलं काय काय करतोय, तसे आम्ही हिलेश भाऊच्या प्रेमात पडलेत. ओ, चांगला चेंडू इथं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. रिव्हर्स स्विप खेळायचा होता, चेंडू जातोय डॉट. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मनीष नावाचा गोलंदाज आपण पाहिला. बघा चेंडू पडल्यानंतर कसा लेग ब्रेक होतोय. थर्डमॅन फाईन लेग गली सर्कलच्या आत डीप कव्हर बघायला मिळते. ओ, इथे बाकी खूप बाहेर चेंडू जाते. पंच दोन्ही हात बाहेर करतात, खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. तर एक अतिरिक्त धावसंख्येने धावा होते ते 39. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे 5 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. बनवून खेळायचा इरादे पहिलेही बनाली येथे, म्हणजे अगोदरच मनामध्ये बांधणी होती की मला हा शॉट इकडे खेळायचा. चांगला कमबॅक केलाय बघा. 3 षटकांचा धावा मजबूत निघाला, पण आता इथे फक्त एकच धाव या षटकात गेला. ठीक आहे, वाईटच्या रूपात अप्रतिम गोलंदाजी हाताळताना हा मनीष नावाचा छोटा चढीचा खेळाडू पण जबरदस्त गोलंदाजी हाताळताना बघायला मिळते. मी म्हटलं सातपाटीमध्ये विविधता असणारे अष्टपैलू खेळाडू हे तुम्हाला बघायला मिळतात आणि तेवढ्याच ताकदीचा एडवर्ड संघ देखील बघायला मिळतोय. ओ, चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातोय कव्हरच्या रिझनला. इथे बाकी कव्हरचा खेळू तो क्षेत्रक्षण करेमध्ये दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा तिथे निश्चितच तुम्हाला पूर्ण पाहायला मिळतात आणि 2 धावांचा विचार केला 41 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप चांगले गोलंदाजाने आतापर्यंत इकॉनॉमिकली जर विचार केला ना तर मनीषची गोलंदाजी चांगली आहे. का विकेट बनवलाय, जबरदस्त कौतुक असायला पाहिजे माझ्या त्या आदिवासी बांधवांचं. पुढे सरसावल्या चेंडू टटवला, सरळ जातोय, आउट ऑफ द पार्क जाईल का? गुड शॉट, काय बाउंड्री बघायला मिळते. बदलत येताना अप्रतिम बघायला मिळालं, म्हणजे माणसाचा अटॅक किती सुंदर बघायला मिळेल. डान्सिंग डास द पिच, पुढे निघालेत. जबरदस्त बॅटिंग. ओहो, इथे क्षेत्रक्षण सज्ज आहे की नाही. जातो चेंडू डीप पॉईंटच्या रिझनला, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग, कन्व्हर्टिंग केलं शॉटला बघा. इम्प्रूव्ह स्ट्रोक. पहिले 2 चेंडू डॉट झाले, माणसाला दबाव आला असता, पण ह्या माणसाने बाकी कासवा सारखा चालताना सशाला देखील पराभूत कसं केलं हे दाखवताना बघायला मिळते. असं म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, म्हणूनच तर अकबराच्या दरबारातला बिरबला लोकांना जास्त आठवतात. तशा पाहिजे बॅटिंग बघायला. माइंड गेम, प्लेवर बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करताना बघत तुम्हाला भावेश नावाचा खेळाडू बघायला मिळतो, जो सलामीला आला. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्याकडे स्ट्राईक आलं नाही, पण आता बाकी चांगले बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 शॉट्स, 2 चौके तुम्हाला बघायला मिळाले. पुढे सरसावलेत. यावेळेला बाकी चेंडू थोडासा आखूड टप्प्यात टाकला, बॅट्सपासून लांब 1 धाव तो बघायला मिळते. फील्ड अँड थ्रो करेपर्यंत इथे जर विचार केला तर 49 धावा या फलकावर लागल्या जातात. 4 षटक, 50 धावा, 2 गडी बाद. रोहित स्मृती एडवन संघाची जबरदस्त बॅटिंग त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. एक मोठी स्पर्धा. चला,
दोन संघांना आमंत्रण करतोय. एक षटक बाकी आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचे आहे. एका साईडला नवापूर संघ आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळतो विनोद टेंबोडे संघ. जो संघ पहिला येईल त्याचा विचार केला जाईल. आयोजकांना भेटा जो दोन्ही संघ आहेत, कारण इनिंग ब्रेकमध्ये आज टॉस करायचंच आहे. रात्री देखील तुम्हाला मेसेज करून सांगितलेच आहे. तुम्ही उशीर केलात तर त्याचं पेनलायझेस तुम्हाला आमचे आयोजक देतील. चला निश्चितच वेळेवर हे आमचे दर्शक प्रेक्षक बघतात. बघा आमचा कॅमेरा वर्कच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाला टिपलं जाते, प्रत्येक प्रेक्षकाला बघितलं जाते. आणि तुम्ही फक्त मॅच बघत नाही तर विदेशामध्ये देखील तुम्हाला लोक बघतात. रसिक मायबाप प्रेक्षक तुमचं देखील मनापासून धन्यवाद. जे प्रेम तुम्ही या स्पर्धेवर दिलं, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही राहायचे त्या पद्धतीने आणि सामना संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी निघायचे ना तसं वाटायचं की आज जसं काही वारकरी संप्रदाय पंढरीरायाचं दर्शन घेतात विठोबा पंढरीमध्ये विठोबा रखमायचं आणि जसं काही घरी निघतात तशा वारकरी संप्रदाय जसं जातं ना तसं दर्शन आम्हाला बघायला मिळालं. जाऊया मैदानाच्या आत. खूप चांगला टायमर लावला आहे आणि खूप चांगली बघा हे तुम्हाला सर्व आमचे रसिक मायबाप प्रेक्षक बघायला मिळतात. 4 षटकं 50 धावा. शेवटच्या षटक घेऊन येतो गोलंदाज बघायला मिळतो वेदांशू देखील चांगली क्षमता आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू 7 अष्टपैलू खेळाडू 7 पाटी बी संघाकडे देखील आहेत आणि तेवढी चांगली गोलंदाजी टाकण्याची ताकद रोहित स्मृती एडवान्स संघाची आहे. आज 10 वाजता सामना सुरू झाला आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की या दोन संघाचं मनापासून मी कौतुक केलं. दिलेलं विनंती आयोजकांनी सांगितलेले तुम्हाला स्पर्धक तुम्ही मानलात. 20 मिनिटं तुम्ही अगोदर आलात. चेंडू खाली आहे. चेंडू सरळ जातो. स्ट्रेट ड्राईव्ह डीप लावूनचा खेळाडू तिकडे येतो. एक धावा बघायला मिळेल. थ्रो करतील का? एका धावावर धावसंख्या होती ती 51 धावा. लाख मोलाचं बक्षीस. कोण विजेताची ट्रॉफी घेईल, कोण सायकल विजेता ठरेल, कोण बॅटर ठरेल, कोण बॉलर ठरेल, कोण फिल्डर ठरेल. आणि आमच्या बसंत यांनी देखील बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर असे टाइम वॉच दिलेत. स्मार्ट वॉच, नॉट टाइम वॉच, स्मार्ट वॉच दिलेत. बघा अनेक असे बरीच अशोक आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक रोख बक्षिसं देखील तुम्हाला दिले जातील, कारण जे पाहुणे मंडळ येतील त्यांच्याकडून भरगच्च बक्षीस देखील देतील. जाऊया आता. प्रथमतः स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळते मृदुल. 2 चेंडू अगोदर खेळलेत पण 0 धावावरती आहेत. खेळलाय. चेंडू सरळ जातो. इथे चेंडू जम्पिंग चांगला परिपक्व पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. इथे बाकी धावबाचा चान्स आणि मृदुल बाद. सुसाईड केली गेली. गरज नव्हती कारण समोरच्या फलंदाजाला नाही रन झालंच नसतं, कारण पिकअप एंड एवढं सुंदर बघायला मिळालं. थ्रो केलाय तो मनीष. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा ॲक्शन रिप्लायमध्ये आपण बघू शकतात कशा पद्धतीने शॉट खेळले. शॉट खेळणं, चेंडू कसं गेलं, चेंडू घेतल्यानंतर गॅदरिंग करून किती क्विकनेस थ्रो बघायला मिळाला. सुंदर वर्क. आणि या वर्कमुळे विश नेटवर्कमुळे आम्हाला समालोचन करणं खूप सोपं जाते. बघा कशावर चेंडू गॅदर केल्यानंतर व्हॉट अ थ्रो. अप्रतिम थ्रो बघायला मिळाला. विकेट किपरने गॅदर केलं, इथे थ्रो केला आणि बघा कशा पद्धतीने रन आउट केलाय. हाणामारीच्या शतकामध्ये आता बाकी जितू बघायला मिळतो. हाणामारीच्या शतकामुळे खूप महागडा ठरतो हा फलंदाज. या स्पर्धेचे सर्व आपण ड्रोन रूल्स पाहिले. मोहित पागधरे साहेब या आपण मंचावरती बसा. खूप काही सहकार्य मोठं बघायला मिळेल. मोहित पागधरे यात 5 दिवसाचे ड्रोन कॉमेडीचे मोठमोठे जे चित्रीकरण आम्हाला बघायला मिळाले. यस मोही इंस्टाग्राम पेज आपण टाकलं की तुम्हाला मोहित पागधरेंचे सर्व तुम्हाला यूट्यूबचे फोटो सेशन तुम्हाला बघायला मिळेल. अफलेटली गुड वर्क. खरोखरच काय कलाकृती बघायला मिळाली हो. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोकांचे कार्य काय आहे हे आम्हाला कळायला बघायला मिळालं. या पाथकाठी गावामध्ये अनेक अनमोल रत्न आपल्या धंद्याने आपल्या अनेक कार्याने तुम्हाला बघायला मिळतात. नटरायाने जसं नटवतात आणि जसं नटरायात म्हटलं ना नटरंग म्हटला की हा तुमचा नृत्य देवाचा देव आहे. नृत्य जे करतात त्याचे दैवत कोण असते ते नटराज. तशा पद्धतीने इथे साकारला गेलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी तुम्हाला जितू नावाचा फलंदाज बघायला मिळेल. त्याच्याकडे देखील मोठा क्लास, मोठी क्षमता आहे. चेंडू टटवलाय. चेंडू जातो डिस्कवरच्या रिझनला. चेंडू जातो सीमापलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. चेंडू पायावरती होतो. बॅकफुटला गेले आणि चांगला स्विफ्ट शॉट तुम्हाला बघायला मिळाला. स्विफ्ट शॉट का झाली तर हा मांडीच्या खालून गेलेला फटका आहे. जबरदस्त स्विफ्ट शॉट बघायला मिळाला. आजच्या दिवसात ड्रिंक्स रॅली आमची बुलेट असणार आहे. बुलेटवर भगवे झेंडे तुम्हाला फडकताना बघायला मिळतात. ज्या भगव्या झेंड्याने असंख्य मराठी लोकांची चेतना निर्माण केला. ज्या भगव्याची माया केली की महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा ही चिंगारी प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघायला मिळते. ते भगवे झेंडे तुम्हाला फडकताना बघायला मिळतात. आणि या 4 धावांची धावसंख्या झाली ती 56. गुड स्कोर. चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू सज्ज आणि इथे अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडले गेलेत. कालच्या सत्रामध्ये असा झेल ध्रुव 11 सातपाडीच्या खेळाडू देखील घेतला होता त्याच जागेवरती. फक्त थोडी ती अक्रॉस होती. या साईडला होती. इथे बाकी बघितलाय.
असं म्हणतात ना. यस, चला पंच या बघा. आज पंचाने बघा इथेच थांबायचं. आज आपल्या गावातले लोक भेटतील, मला मीटरचं काही सांगतील ते बघू नका. आज तुम्हाला वर्क फक्त क्रिकेटचंच करायचं आहे. गुड वर्क सातपाडी संघ, तुम्ही वेळेवर काम करता प्रत्येक संघ. चला मी पुन्हा आवाज देतोय. नवापूर संघ आणि विनर टेंबोडे, जर आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये आले नाही तर संपूर्ण डिसिजन काय घ्यायचा ही जबाबदारी आमच्या आयोजक कमिटीची असणार आहे. OUT आउट. निश्चितच खूप मध्ये तुम्ही होतात, अप्रतिम असं डिसिजन, पण आउटफुल असेल तर पंचाने मागायला पाहिजे. खूप चांगली पंचगिरीची छाप या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मी बोईसरमध्ये गेलो, अनेक लोक म्हणतात काका हे केलंय की काय केलंय. आमच्या गोपीकृष्ण, ओमकार, धनश्री, वनश्री, नवापूर नाक्यावरचे बरेचसे लोक, चल न्यू बॅटर गेलेत ते कुणाल, ह्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. खूप चांगलं कमबॅक केलं शेवटच्या षटकात या गोलंदाजाने. वेदांशू, अनेक आदरणीय व्यक्तिमत्व आज बाकी आम्हाला ह्या आमच्या ध्रुव 11 सातपाटी परिवाराच्या व्यासपीठावर तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येकांची लक्ष लागलीत. ओके, चला बघा एक सूचना पोहोचवतो. युट्यूबवर तुम्ही मॅच बघत असणार. ओ गुड बॉलिंग, गुड लॉस स्पॉट वर झपकन वरती येणारा छोटा चणीचा सडपातळ बांधा असणारा, पण सातपाडीची मोठी मोठी मच्छी खाऊन कणखरपणा मनामध्ये बांधताना काय खांदा बनवलाय हो. विचार केला तर 52 किलोचा दिसतोय, पण इथे गोलंदाजी बाकी 72 किलोच्या वजनी माणसाला लाजवणारी गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून टॅलेंट. फुलटच चेंडू, प्रॉपर टायमिंग झाला नाही, चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझल्टला. एक धाव तो पूर्ण होते. इथून थ्रो बघायला मिळतोय का, गुड थ्रो. आणि इथे बाकी पुन्हा धावबाद होईल का, इथे गडी बाद. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 57 धावा झाल्यात. विजयासाठी धावा करायच्या त्या 58. चला डीजे वाजू नका. 1 ओव्हर आम्ही दोन्ही संघाला बफर देतोय, म्हणजे तुम्हाला 1 ओव्हर पण आम्ही वाट बघतोय. नवापूर संघ आणि विनर टेंबोडे, जर तुम्ही 1 ओव्हरमध्ये कोणताही संघ आला नाही तर तुम्हाला 3-3 बॉलची पेनल्टी देण्यात येईल. आणि हे सर्व नियम आम्ही समालोचक म्हणून सांगत नाही आहेत, तर आम्हाला आयोजक म्हणून सांगतायत. आणि जे आयोजक आम्हाला माहिती देतील ते आमचंच काम आहे विशालजी समालोचकाचं पुरवायचं. उद्या अचानक सांगू दीपक भाऊला बसवलं म्हणून तो जास्त बोलतोय, किंवा आमच्या उत्कर्षाला बसवलं म्हणून जास्त. समालोचक कामच आहे का ज्या दिलेल्या सूचना ह्या तुमच्यावर पोचवायच्या. जर तुम्ही एक षटकापर्यंत आले नाही तर 3-3 चेंडू दोन्ही संघाचे कमी करण्यात येईल. जाऊ, आणि जेवढं जसं तुम्ही लेट होईल तेवढं तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. गुड वर्क, खूप चांगला नियम. ध्रुव 11 सातपुढे आपण पडतात बघा. हे बॅटिंग क्लास तुम्हाला बघायला मिळतोय. भाविक ज्याने 34 धावा काढला, भावेश 0वर बाद झाला, हर्षल ज्याने 18 धावा काढल्या, मृदुल ज्याने 1च धाव कर रनआउट झाला, 3 चेंडू केला, जितू हा 0वर राहिला आणि कुणाल हा 1 रन. पण इथे प्रामुख्याने जर विचार केला तर भाविक जो सलामीला आला त्याने 34 धावा काढल्या, जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळाली. आता गोलंदाज बघा, अनिकेतनी 1 षटक टाकलं, 16 धावा दिल्या, मनीषने 2 षटकं टाकले, 21 धावा, चांगली गोलंदाजी करून. प्रज्योतने 1 षटक टाकलं, 12 धावा दिला. पण वेदांशूचं मी मनापासून कौतुक करीन, 1 षटक टाकलं, 7 धावा दिला. पहिल्या गडी 1 वर बाद झाला, दुसरा 25 वर, तिसरी पार्टनरशिप चांगली झाली 52 वर, चौथी आणि पाचवी पार्टनरशिप झाली नाही. तर अशा पद्धतीने 5 षटकं 57 धावा झाल्यात. आणि विजयासाठी सातपाडी बीच संघाला 58 धावा करते. जसजसा पुढे सामना सुरू होईल मायक्रोवर करतो मी बदल. ऐकूया एक गोड आवाज, धनसरचा सुपुत्र, धनसरचा आवाज, उत्कर्ष पाटील. पहिल्या इनिंगचा डाव पाहिला. अतिशय सुंदर आजचा दिवस आणि अगदी रविवारचा दिवस. प्रेक्षक देखील उदंड प्रतिसाद या स्पर्धेला देतील, कारण आज सुपर 8चे 8 संघ क्वालिफायचा पहिला मॅच, क्वार्टर फायनलचा पहिला मॅच, ज्यामध्ये एका बाजूला सातपाटी बी हा संघ बघायला मिळाला, एका बाजूला एडवंटचा संघ बघायला मिळाला. चांगलं क्रिकेट राहिलं पहिल्या इनिंगमध्ये. नेक्स्ट होणारा मॅच एका बाजूला नवापूर आणि विपक्षात संघ असेल विनर्स टेंबोडे.
दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर आपण टॉस साठी या. एका षटकाच्या आधी जर तुम्ही एका षटकानंतर जर तुम्ही आलात तर खऱ्या अर्थानं तिथे तुम्हाला तीन चेंडूंची पेनल्टी लागली जाईल आणि त्याहून जर आणखीन लेट झालं तर मग आयोजकांचे आणखीन काही रेग्युलेशन असेल ते फॉलो करावे लागतील. रविवारच्या दिवसात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाडीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्राम देवतेला वंदन, प्रभू रामचंद्रांना स्मरण करत आजच्या समालोचनाला सुरुवात करतोय. एक अतिशय सुंदर स्पर्धा राहिली. 5 दिवस क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा या सातपाडीमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि आज अंतिम दिवसाकडे ध्रुव 11 सातपाडी. कौतुक करावं तेवढं कमी. हिलेश भाऊ चौधरी ज्यांनी एक उराशी बाळगलेलं स्वप्न होतं की सातपाडीमध्ये ना भूतो ना भविष्यती आयोजन करून दाखवणार क्रिकेट स्पर्धेचं आणि ते आज स्वप्नगत प्रवास मागचे 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा राहिली जिथे अनेक संघ खेळताना बघायला मिळाले. 32 संघांना इथे संधी मिळाली आणि त्यातले आज 8 भाग्यवान संघ आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतात. डीजे दीपेश यांचे देखील खूप आभार ज्यांनी खऱ्या अर्थानं 4 दिवस 5 दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगली साऊंड सिस्टम दिली, विश नेटवर्कने क्वालिटी दिली आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण पंच आज 5व्या दिवसात खूप चांगलं डिसिजन. एका बाजूला आपण पाहतात अभि तांडेल सर असतील, आशुतोष व्यवहारी सर असतील आणि राकेश राऊत सर असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका चोख बजावली. संपूर्ण आयोजकांनी या स्पर्धेला वेळ दिला आणि एक आयोजक म्हणून तुम्ही ज्या वेळेला जबाबदारी घेता त्यावेळेला तुम्हाला डेडिकेशन समर्पण द्यावं लागतं मैदानामध्ये आणि ते सगळं काही ध्रुव 11 दिलं आणि एक सुंदर स्पर्धा या पालघर जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या सुरुवातीस या हंगामाला सुरुवात झाली आणि ध्रुव 11 घेऊन आला एक मानाचा करंडक. त्याचं नाव आहे आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025चा थरार. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि जे टार्गेट आहे 58 धाव्यांचं जे टार्गेट आहे 5 षटकांमध्ये. या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल अनेक गोष्टी आहेत जिथे आपण पाहतात एक सुंदर सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. याच क्रिकेटनं याच मैदानानं तुम्हाला लोएस्ट स्कोरिंग सामने डिफेंड होताना बघायला मिळाले. मृदुल पाटीलची देखील गोलंदाजी बघायला मिळाली जिथे 12 चेंडू त्यांनी निर्धाव फेकले, 2 मॅडन षटक, या अनेक गोष्टी आहेत. येस, इथून सामन्याला सुरुवात होईल. चला स्पीड अप. पण पाहू शकाल एक आंतरराष्ट्रीय दर्जा पद्धतीने ज्या स्पर्धा होतात या डीजे दीपेश यांनी आणखीन ग्लॅमर आणलं. प्रत्येक इनिंगच्या सुरुवातीस आपण पाहतात जबरदस्त पद्धतीनं काउंट डाऊन होतं. तदनंतर पहिला चेंडू मार्गक्रमण होतो. गोलंदाजी ट्रॅकवरती राज आहेत आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला भावेश आहेत. पहिला बॉल राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचे खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतायत. दुसरीचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा देखील इथे परिपूर्ण करतात. एक चांगली सुरुवात सातपाडीसाठी खूप महत्त्वाची असेल तर सुरुवातीच्याच काळात सातपाडीला धक्का देण्याचं काम जर एडवनने केलं तर त्यांच्यासाठी देखील इथे प्लस पॉईंट राहू शकतं. 58 धावेंचं जे पाठलाग आहे त्याला कुठल्या पद्धतीनं तोंड देतील या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसात. सुपर 8 ज्या 32 संघांमधनं हे 8 संघ त्यांचे कलागुण कौशल्य कसब दाखवून आलेत त्यांच्यातली ही एक द्वंद्व मॅच. पहिलाच आजच्या दिवसातला सामना. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला आणि तिथे आपण पाहतात सिंगल मिळाली. पंच लेग बाईटचे संकेत देत आहेत. धावसंख्या इथे 1 ना आकार घेईल. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ झाला. फलकावरती 3 रन आहेत. एका बाजूला सातपाडी खेळते, गावच्या संघाला भरपूर इथे प्रतिसाद मिळत असणार आणि एका बाजूला एक लांबचा प्रवास करून सफाळे एडवण विभागातनं हा संघ आलाय आणि ते त्यांचे कलागुण कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवतात.
तिसरा चेंडू, गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली शॉर्ट स्क्वेअर लेगला नाही चुकी करणार. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज करण बॅक टू दी डगआउट, गॉन. बात्यात 3 आणि चेंडूंचा खेळ देखील झालाय 3, जिथे एक विकेट देखील मिळाली. सातपाडी संघाला इथून स्वप्नगत सुरुवात महत्वाची होती, ती नाही करू शकले. आणि ज्या अनुषंगानं जर आपण आता तपासून पाहिलं तर एक धक्का देखील बघायला मिळतोय. एका बाजूला भावेश आहेत, एका बाजूला करण आहेत. नावामध्ये रन, आणि ते रन कुठपर्यंत तुम्हाला निश्चित स्वरूपात करावे लागतील, या सगळ्या काही गोष्टी जबाबदारीनं स्वीकाराव्या लागतील मैदानाच्या आत. इथून जर जिंकलात तर एका बक्षिसाचं पात्र व्हाल. आता त्याच्यासाठी चाललेली भानगड दोन संघांमध्ये, एका बाजूला एडवण, एका बाजूला सातपाडी. कोण पडणार कोणावर भारी, येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींचा अवलंब होईल. सध्या 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 3 आहेत. स्पीडअप करा प्लीज, वेळ आज खूप कमी आहे. आज अनेक मान्यवर येतील, स्वागत सत्कार सोहळा या सगळ्या गोष्टी आहेत. बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की आपण वेळ जास्त घेऊ नका. पुढील मॅच विनर्स टेंभोडे आणि नवापूर, दोन्ही संघांना विनंती करतो की आपण हे षटक संपण्याच्या आत जर नाही आलात तर तुम्हाला खऱ्या अर्थानं पेनल्टीला सामोरी जावं लागेल. आयोजकांच्या काही सूचना आहेत, त्या निश्चित स्वरूपात तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळायचा होता ऑन साईडला, व्यवस्थित कनेक्शन झालं नाही, इनसाइड एज लागली आणि तदनंतर आपण पाहतात सिंगल इथे परिपूर्ण होत आहे. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 4 बॉलचा खेळ झालाय, पूर्णत्वाला गेला आणि जिथे 4 रन ह्या धावफलकावरती आहेत. थेंबे थेंबे तळे साचे हा सध्याचा प्रयत्न सातपाडीकडनं. 5 षटकांचं क्रिकेट आहे. एक षटकामध्ये जर तुम्ही चांगलं मोमेंटम पकडलं तर त्या षटकात एका गोलंदाजावरती आक्रमण झालं तर मॅचला पुन्हा एकदा एका वेगळं स्वरूप मिळू शकतं. याची जाणीव असताना दोन्ही फलंदाज जबाबदारीने खेळ स्वीकारतात. पुढचा बॉल, याही वेळेला फटका तर खेळलाय, शॉट फाईन लेगला, थोडंसं फंबल झालं, चेंडू मात्र चाललाय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने इथे परिपूर्ण होत आहेत. 5 बॉलचा खेळ झाला आणि ज्या वेळेला धावसंख्या फलकावरती 6, सातपाडी बी. शेवटचा चेंडू आहे विनर्स टेंभोडे आणि नवापूर. तुम्हाला जर या बॉलच्या आधी तुम्ही नाही आलात तर 3 बॉलची पेनल्टी कंपल्सरी. ध्रुव 11 सातपाडीचे भव्य करंडक आज अंतिम दिवसामध्ये पोहोचलं, ज्यामध्ये रेग्युलेशन नियम खूप महत्वाचे आहेत. शेवटचा बॉल, इथे आपण पाहतात खूप चांगला सरप्राइजिंग बाउन्स. चेंडू पडल्यानंतर भरपूर उसळी घेणारा राहिला. ही गुणवत्ता एडवनच्या गोलंदाजांची. पहिल्या षटकाचा खेळ संपला, या अर्थानं आपण पाहतात नवापूर आणि विनर्स टेंभोडे या संघाला 3 बॉल्सची पेनल्टी लागलेली आहे. आणि नो आर्ग्युमेंट्स, जे काही नियम आहेत ते आजच्या दिवसात 100% आमची कमिटीचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ संपतो ज्यावेळेला धावसंख्या फलकावरती आहेत 6. एका बाजूला फलंदाज भावेश, 4 बॉलमध्ये 4 रन त्यांनी केलेत. करण आलेत आणि त्यांनी देखील 1 बॉलमध्ये 1 रन केलाय. ध्रुव 11 ज्यानं याच करंडकामध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं त्याचं नाव आहे मृदुल पाटील आणि तेच दाखल झालेत दूरवाल्या एंडनं. पहिला बॉल, पहिलाच बॉल
गतीमध्ये परिवर्तन. पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं. चांगला चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला. राऊंड डिस्टन्सनं आलेत आणि पहिलाच बॉल डॉट फेकण्याचा ज्यांनी सुरुवातच केली. जिथे सोडलं होतं तिथून पुन्हा एकदा चालू करतात मृदुल पाटील. सध्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ राहिलेले आहेत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत अगदी फुलर लेनचा चेंडू शेवटच्या क्षणाला भरपूर जोराने तो बॉल आदळला आणि त्यावेळेला फक्त दिशा दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. हा चौकार ऊर्जा देणारा राहिला सातपाडी बी साठी. 4. फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पाहताय. पुन्हा एकदा मृदुल तयार. या वेळेला बऱ्याच काळ चेंडू हवेत. नोमॅन्स लँड मध्ये तिन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि चाललाय. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये 12 चेंडू डॉट फेकले त्याच्या विपक्षात आक्रमण, त्याच्या विपक्षात हाणामारी, त्याच्या विपक्षात मारामारी. आलाय सलगचा दुसरा चौकार. महाराष्ट्रासाठी ज्यांनी मराठी माणसासाठी अस्मितेसाठी लढणारं एकमेव नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. ज्यांचं गाणं इथे निश्चित स्वरूपात डीजे दीपेश आपल्या समोर घेऊन येत आहेत. विनर्स टेंभोडे आणि नवापूर दोन्ही संघ जर 3 षटकांच्या आत नाही आले तर तुम्हाला 4-4 षटकांचा सामना खेळावा लागेल. प्रचंड वेग, यष्टीरक्षण वाखण्य जोगी. चेंडू जेवढ्या वेगाने आला तेवढा एका हाताने कलेक्ट करणं तेवढंच सोपं नसतं. कालच्या दिवसात मी दिवेश पाटीलला पाहिलं ज्यानं खूप चांगली यष्टीरक्षण केलं होतं आणि आता देखील एडवन संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतात. लेगबाईटचे संकेत आले आणि धावसंख्या इथे आकार घेत असताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत इथे निश्चित स्वरूपात उदाहरण आलंय म्हणायला हरकत नाही. मागचे 5 दिवस 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस सातपाडीमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण. जिथे ध्रुव 11ची ही स्पर्धा अगदी गाजत असताना फटका खेळायचा होता फुलर लेनचा परंतु प्रचंड वेग, व्यवस्थित कनेक्शन नाही करू शकले. सिंगल इथे देखील मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. 16 ऑन दी स्कोर कार्ड. 58चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला 2 षटकांचा खेळ संपलाय. आता सध्या बॅटल मी म्हणेन की 50-50चं चाललेलं आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमागे तुम्हाला एक वेगळी भूमिका साकारावी लागेल. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत वेगाचा चेंडू, वेगवान चेंडू, क्लीन बोल्ड. मृदुल पाटीलच्या वेगापुढे उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. शरणांगती पत्करावी लागली. ऍब्सोल्युटली गॉन. आवरणं खूप कठीण असतं. आयोजक म्हणून एकदा होऊन बघा. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत आज ध्रुव 11 सातपाडीचं मॅनेजमेंट आहे. भव्य आयोजन. खऱ्या अर्थाने एक स्वप्न पाहिलं होतं की सातपाडी गावात एक मोठी स्पर्धा व्हावी आणि त्यावेळेला इलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण शिवसेना आणि त्यांच्या साथीनं ध्रुव 11 संघ उतरला आणि ही स्पर्धा आज तुम्हा सगळ्यांसाठी अभूतपूर्व मेजवानी घेऊन आली. धावसंख्या चला टीम मीटिंग्स कमी घ्या, वेळ कमी आहे. आजच्या दिवसात 1-1 सेकंद मोजला जाईल. खऱ्या अर्थानं तुम्हाला जे पंच देखील ताकीद देतात ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला जिथे धावसंख्या फलकावरती आहे 16. 18 चेंडू आणि 42ची गरज. 42ची गरज आणि 18 चेंडू. अटीतटीचा चित्तथरारक रोमहर्षक अगदी जबरदस्त सामना.
18 बॉल आहेत, 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 42. दोन फलंदाज, एका बाजूला दिवेश, एका बाजूला भावेश. दोन्ही फलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे. आता तुम्हाला ते क्रिकेट इथून दाखवावं लागेल. भावेश सारखे दिग्गज क्रिकेटपटू आता स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि ज्याच्यासाठी ओळखले जातात तो रोल आता त्यांना इथून निभावावा लागेल. या वेळेला भावेशचा फटका बऱ्याच काळ हवेत फसलाय. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली टिपलाय, कॅच. संपलाय भावेश यांचा खेळ, गॉन. बाक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार जिल्हा प्रमुख चषक 20-25 ध्रुव 11 सातपाडी प्रेझेंट. एका बाजूला आपण पाहतायत विनर्स टेंभोडे आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच नवापूर. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की जर आपण इथे पोहोचला असाल तर लवकरात लवकर रिपोर्ट करा. 3 चेंडूंची पेनल्टी आहे, या अनेक गोष्टी लक्षात घ्या. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. या वेळेला पहिलाच बॉल येता क्षणी थोडंसं क्रीज वरती डान्स करावा लागला, कारण चेंडूमध्ये निश्चित स्वरूपात मिश्रण केलं. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर तो वेगवान होता. या वेळेला थोडासा स्लोवन पद्धतीचा, ज्यामध्ये थोडासा टर्न देखील दिला आणि ज्या अनुषंगानं फलंदाजासाठी थोडासा तो समजेनासा राहिला. 16 वरती 3 गडी बाद. सातपाडीची थोडीशी एक अडचण आहे की धावसंख्या येत नाहीयेत, विकेट देखील बाद होत्यात. आता इथून एक चांगली भागीदारी. क्रिकेटचा सामना तुम्हाला फक्त एकटा खेळाडू जिंकून नाही देऊ शकत. ज्या वेळेला तुम्ही 11 जण एकत्रित येतात आणि 11 जणांचा चांगला खेळ होतो त्यावेळेला क्रिकेटचा विजय होतो. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका जरूर खेळलाय, बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार, 6 धावा. आणि प्रथमेश पाटील यांच्याकडनं जर एडवण संघ इथे फायनल मारताय तर त्यांच्यासाठी एक बकरा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतात बकरा आहे, कॅश प्राइज नाही, बकरा आहे. म्हणजेच इथून आज फायनल मारली तर एडवणला जोरदार प्रोग्राम होणार, ज्या पद्धतीने ते बक्षीस आलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मागच्या बॉलची पुनरावृत्ती. इथे देखील फाईन लेगच्या वरनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. शंखनाद करणारा हा आलेला महत्वाचा षटकार, 6. आता स्कोर कार्डला जाऊन पोहोचते 28 धावा, 28. तिथे जी बाईक पार्क केलेली आहे कोणीतरी एंट्री गेटच्या जवळ, ती थोडीशी आपण ऍडजस्ट करा. थँक्यू सो मच. आमदार जिल्हा प्रमुख चषक 20-25 आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसात ज्यांना ज्यांना सुट्टी आहे त्यांनी झोप कॉम्प्रोमाइज केली. त्यांनी सांगितलं की सकाळी जायचं, ध्रुव 11 सातपाडीच्या मैदानात जी स्पर्धा चालू आहे तिथे जायचं आणि चांगल्या मॅचचा आनंद घ्यायचा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे संपूर्ण क्रिकेटवासियांचं प्रेम आहे, क्रिकेट वगैरे करणाऱ्यांचं प्रेम आहे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात मागच्या 2 चेंडूंमागे 2 षटकार आल्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक महत्वाचा होता, तो आता बघायला देखील मिळाला. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आता 5 बॉलचा खेळ झालाय, 28 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्या तुम्हाला 30. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात रितेश.
इथे देखील आपण पाहतात कव्हरला फटका खेळलाय, चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत दुसरीचा प्रयत्न, रॉंग कॉलिंग, आणि ज्यामध्ये आता जो फलंदाज ज्यानं 2 षटकार ठोकले होते त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. खराब कोऑर्डिनेशन राहिले, दोघांमधला समन्वय संपला, दोघांमधला संपर्क संपला आणि इथे आपण पाहतात धावचीच्या स्वरूपात बिग लॉस, फलंदाज बाद, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार जिल्हा प्रमुख चषकाचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातला अत्यंत महत्त्वाचा पहिलाच मॅच. इथून जो संघ जिंकणार सुपर 4 म्हणजेच एका बक्षिसाचा पात्र ठरणार, आणि इथून कुठला संघ जो पहिला असेल सुपर 4चा तो येणाऱ्या या सामन्यांमध्ये बघायला मिळेल. बारा चेंडू आणि 29 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. मृदुल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल, भन्नाट वेग आणि प्रचंड वेगासहित अचूक टप्पा. फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी वाढणारा गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिल्याच दिवसात जबरदस्त क्रिकेट ज्यांनी दाखवलं तेच मृदुल पाटील आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाजी जर बघायला गेली तर अगदी वेगवान आहे, धारदार आहे, आणि मृदुल पाटीलनं हे पहिल्या दिवसापासून तो करत आलेला आहे. सध्या 30 गोलंदाजी बघायला मिळते. शरीरापासून दूर ठेवला, शफल झाले होते ऑफस्टिकला, आणि त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांच्यापासून दूर ठेवण्याची किमया राखणारे गोलंदाज मृदुल पाटील. खूप जबरदस्त पद्धतीने सध्या ते भन्नाट फॉर्मात आहेत. मागच्या देखील हंगामामध्ये ज्यांनी अनेक मैदानं गाजवली, एक आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने त्यांची वर्णी लागली जाते, आणि तेच मृदुल पाटील आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी. 29 धावा, 29 झालेल्या आहेत, इथून 29 करायचे आहेत. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार होत आहेत. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की नाही, स्टम्प्सला सोडणारी लाईन आहे, आणि जिथे आपण पाहतात लेग बाईटचे संकेत आले, फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आता 30. 28 धाव्यांची गरज आहे. चेंडू तुमच्याकडे 9 असतील, 9 बॉल मध्ये 28. करो या मरो या सिच्युएशनला हा सामना आपल्याला बघायला मिळतो. जो जिंकणार त्याचा प्रवास एक एक स्टेप पुढे प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे जाणार. जो हरणार त्याला पुन्हा एकदा वेटिंग करावी लागेल पुढच्या आयोजनाची, पुढच्या हंगामाची. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात 30 धावा धावफलकावरती या 4 धक्के लागलेत. पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस. मागचे 3 बॉल प्रचंड वेगाने, आणि या वेळेला चौथा बॉल भरपूर वेग कमी केला. जिथे फलंदाज प्रथम आहेत
प्रतिभाशाली फलंदाज आहेत. एक बॉल 6 असताना रबर बॉल क्रिकेट शिरगावचं वीर सावरकर मैदान ज्यांनी ठोकलेला षटकार तेच प्रथम आपल्याला पाहायला मिळतात. सातपाडी फड इथून बिलॉंग करणारा एक युवा उभरता सितारा सातपाडीसाठी खूप चांगलं क्रिकेट त्याने देखील सुरुवात केले आणि तोच प्रथम मैदानाच्या आतमध्ये. 30 वरती 4 गडी बाद. याही षटकातले 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मृदुल पाटील तयार. वेगाचा राजा, पुन्हा एकदा वेग, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉलचं प्रमाण आता वाढतं चाललंय. डॉट बॉलचा ग्राफ वाढत चाललाय आणि सातपाडीसाठी थोडासा सामना मग इथून डॉट बॉल जेवढे वाढतील तेवढं तुम्हाला बॅकफुटला नेईल आणि सध्या शेवटचा बॉल बाकी असताना मृदुल पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. प्रथम साठी या षटकातला शेवटचा बॉल. इथे देखील आपण पाहतायत मुवमेंट करू देत नाही, शरीरापासून दूर आणि अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फक्त एक धाव ज्या गोलंदाजांना खर्च केली तीही लेग बायच्या स्वरूपात. अर्थात आपण पाहतात म्हणजेच मेडन षटक देखील सांगितलं तरी हरकत नाही. खूप सुंदर गोलंदाजी मृदुल पाटील यांची. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 मध्ये रन करायचे आहेत 28 या मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे जवळपास तुम्हाला 5 षटकार ठोकायचे आहेत. आता 28 म्हणून नाही चालणार. 6 बॉल मध्ये 5 षटकार असं इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. ड्रोनच्या माध्यमातून खूप चांगलं शूट विश नेटवर्क कव्हर करतंय आणि एक जबरदस्त पद्धतीनं या स्पर्धेची शोभा वाढत असताना आपण अनेक दिवसोंदिवस या स्पर्धेचा एक ग्लॅमरस वाढत गेला. कारण ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची आणि स्पर्धा आहे ध्रुव 11 सातपाडी, हिलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण आयोजकांचं मनापासून कौतुक करावं लागेल. या स्पर्धेला ज्यांनी जसं मोठं केलं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चेत राहिली. 6 बॉल मध्ये रन करायचे 28. एक चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. जिथे आपण पाहतात सातपाडी बी थोडासा त्रस्त झालाय. एका बाजूला एडवन संघ लीड करतो या मॅचला. गोलंदाज तयार. इथे देखील बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला यष्टीरक्षकांना खूप चांगले प्रयत्न केले परंतु इथे यश नाही आलं. खूप चांगले कष्ट राहिलेत. इथे जरी या मॅच मध्ये प्लस असलो तरी देखील शेवटपर्यंत लढणार, शेवटपर्यंत कष्ट करणार, प्रामाणिक कष्ट करणार. या एडवन संघाचा एक निश्चित स्वरूपात खूप चांगला इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 1 न गती येते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31. 31 धावा, धावफलकावरती 4 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. प्रथम आणि एका बाजूला दिवेश. 5 बॉल मध्ये रन करायचे 28. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि षटकार खेळावा लागेल. प्रथम मोरे सज्ज. याही वेळेला आपण पाहतात प्रथम साठी जबरदस्त चेंडू हाताळला. गुड लाईन स्पॉटला पिचिंग केली, योग्य वेग दिला आणि वेगावरती स्वार असणारा गोलंदाज जतीन यांना आपल्याला बघायला मिळालेत. चांगला चेंडू. अगदी जेव्हा चेंडू उसळी घेत होता त्यावेळेला ब्लाइंड पूर्णपणे प्रथम बघायला मिळाले. ऑन साइडला फटका तर जरूर केला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि तुर्तात सिंगल मिळते. अक्षय एडवनचे जे आहेत या गोलंदाजासाठी आता एडवन जर संघ हा सामना मॅच जिंकतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जतीन यांना अक्षय यांच्याकडनं आलेला आहे. गावाचे खेळाडू ज्या वेळेला बाहेरच्या गावात जाऊन चांगलं क्रिकेट खेळतात त्यावेळेला त्यांना पाठबळ देणं हे काम आहे. या वेळेला आपण पाहतायत शेवट का होईना परंतु शेवटच्या क्षणाला आता मोठे फटके स्वीकारतात सातपाडी संघ. चांगला फटका खेळला, मिड विकेटला क्लिअर करणारा सलामी देणारा षटकार. तो म्हणजेच 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ इथे देखील बाकी आहे. गोलंदाज तयार.
इथे देखील आपण पाहतात बॅटचीकडे लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा आलेला चौकार. नवापूर एका बाजूला विनर्स टेंभोडे. प्लीज आपण टॉस साठी यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये क्रिकेट एक्सपर्ट अर्थातच दीपक संके सर आपल्या साथीने सोडले जातील. फटका तर जरूर खेळला कव्हरला. शेवटच्या क्षणाला चौकार आला परंतु सातपडी संघाचं कौतुक आणि अभिनंदन. एडवण संघ तुम्ही एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि इथे आता सेमी फायनलचं तिकीट तुम्हाला मिळालं. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि हँडशेक करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मैत्रीचं नातं जपणारा खेळ क्रिकेट. अनेक मनं विखुरलेली असतात त्या क्रिकेटनं तुम्हाला एकत्र आणलेलं आहे आणि मैत्रीचं प्रतीक असणारा खेळ अर्थात क्रिकेट. धन्यवाद उत्कर्ष. आपल्याबरोबर जोडतात एक आदरणीय व्यक्तिमत्व फरीद शेख साहेब बगालर साहेब. हा आहे नवापूर संघ. हा तुम्हाला बघायला मिळतोय संघ इथे. दादा इथे मध्ये या.